बसमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची माहिती समोर आली आहे। बारामती ते इंदापूर मार्गे बार्शीकडे येणाऱ्या बसमधून प्रवासादरम्यान एका अल्पवयीन मुलीला एका अनोळखी प्रवासी व्यक्तीने त्याच्या मोबाईलमधील अश्लील पोर्न व्हिडिओ दाखवून विनयभंग केल्याची फिर्याद पीडित मुलीने दिली आहे। या प्रकरणी आरोपी रमेश सुभराव वय वर्ष 48 राहणार धाराशिव याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीस बार्शी न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावली आहे। फिर्यादी अल्पवयीन मुलगी आई वडिलांसोबत गावी जाण्यासाठी बसमध्ये चढली। या बसमध्ये अनोळखी आरोपी प्रवास करत असताना तो अल्पवयीन मुलीच्या आई वडिलांसोबत बोलू लागला। त्या दरम्यान तो अल्पवयीन मुलीकडे वेगळ्या नजरेने पाहून जवळीक साधत असल्याचे पीडितेच्या लक्षात आले। दरम्यान कुर्डवाडी रोडवरील जैन मंदिर बार्शी येथे एसटी बस आल्यानंतर तो संशयित आरोपी त्या अल्पवयीन मुलीजवळ बसला। त्याने त्याचे मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ मुलीला दाखवले। त्यानंतर आरोपी मुलीसोबत अश्लील चाळे करून लागला। घटना घडल्यानंतर पीडितेने आईवडिलांना ही घटना सांगितली। त्याचे नावही विचारताच त्याने सांगताच त्यास पकडून व मोबाईल ताब्यात घेऊन ती बस बार्शी येताच प्रवाशांच्या मदतीने शहर पोलिसात आणून त्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत। या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव हे करीत आहेत।